हे ह्या लेण्यांद्रीच्या ज्या ह्या पायऱ्या ज्या आहेत इथून सरळ उजव्या बाजूने आपल्याला ह्या डोंगराच्या साईडने आपण गेलो ना तर आपण सुलेमान लेणीपर्यंत 1 तासाभरामध्ये पोचतो आपण. खाल्लं जाऊ. हा समोर शिवनेरी किल्ला, त्याच्या समोर ह्या किल्ल्यावरती त्या 3 लेण्या आपण मागच्या रविवारी केलेल्या आणि ह्या साईडला ह्या डोंगरावरती पलीकडं ते लेण्यांद्रीचं गणेश मंदिर आणि त्याच्या कडकडनी आपण ह्या पायवाटेनी ह्या डोंगरावरती आलो आणि ह्या डोंगरावर नाही बघा इथं तुम्हाला ह्या साईडनी या समोरच्या ह्याच्यावरनं ह्या डोंगरावरनं आपल्याला हे समोर ह्या लेणीकडे जायचं आहे, सुलतान लेणी. तर भरपूर लांब आहे, दीड तासाचा चालायचा रोड आहे म्हणा. लांब आहे भरपूर आपल्यापासून. चला जाऊन पाहू. हे इथनं कडेने रोड आहे खाली, एकदम खाली. आणि हो इथं एक लेणी आहे मेन, बहुतेक चैत्यगृह असेल इथं. आणि इथं वरती ते विश्रामच्या खोल्या त्यांच्या. तर इथं वरती जायला तर काय वाट दिसत नाही, पण पाहूयात आता कुठं काय वाटलं भेटलं आपले दत्ताभाऊ जाऊन येतील. कारण हे बघा पूर्ण सरळ मोठा डोंगर आहे हा, पूर्ण खडक आहे सरळ खाली, वाट कुठंच नाही जायला वरती बघा. आणि इथून पण नाही वाट चालत जायला, बघू आता जाता येते का. मित्रांनो वरती काही विश्रामगृह आहेत आणि तिथे जायला अजिबात रोड नाही आहे, सरळ कातळ आहे. हा समोरचा जो खडक आहे तो पूर्ण कातळाचा खडक आहे. त्यामुळे तुम्ही, आणि नेमका आता पावसाळा आहे, पावसाळ्यात तर तुम्ही चुकूनही जाऊ नका. आपले दत्ताभाऊ खूप अनुभवी गाईड आहेत आपले आणि त्यांना ह्या गोष्टीचा पूर्णपणे एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. त्यामुळे ते वरती चढतात. पण तुम्हाला जर का कुठलाच एक्सपिरियन्स नसेल, अनुभव नसेल, तर तुम्ही ही एवढी मोठी रिस्क अजिबात घेऊ नका, ही तुम्हाला माझी विनंती आहे. हे बघा आपण इथून चालत आलो ह्या डोंगराने आणि इथं पलीकडं हे जे दिसतं इथं बघा, इथं मोकळं तिकडं खाली पलीकडं आतमध्ये पार्किंग आहे. हा तो डोंगर, ह्या डोंगराने आपण आलो चालत वरती डोंगरावरनी, ह्या पूर्ण डोंगराने. आणि ही समोरच आपल्याला ही लेणी दिसत होती, लेणीच्या जवळ आलो आहे आपण. हे बघा तुम्हाला जर का दिसत असेल इथं वरती दत्ताभाऊ गेलेत आपले आणि इथं ते चैत्यगृह आहे बहुतेक. आणि बरोबर ज्या डोंगराने चालू झाला ना त्या डोंगराला हे बघा इथं समोर एक लेणी आहे. हे बघा जायचा मार्ग काय दिसत नाही तिथं, इथं एक लेणी आहे, कोणती एक लेणी आहे. किती क्लिअर दिसते, हे बघा मार्ग काय दिसत नाही. बघू आपण तिथं काय दिसतंय का. बघा इथे झाडाखाली काका बसलेत आपले आणि या आडव्या रोडने आपण सरळ आलो आहे. पूर्ण आडवा रोड आहे बघा, हा पूर्ण आडवा बघा.
नुसतं एक पाय बसवलं एवढीच पाऊल वाटे, एवढं लांब आपण असं कडकडे आलो आहे. ही समोर ती लेणी मी तुम्हाला मगाशी दाखवलेली एक आणि हे पाहायचं आहे आपल्याला. आणि ह्याचं नक्षीकाम बघा मित्रांनो कसं आहे, बघा केवढं भारी आहे. पण आता प्रॉब्लेम असा आहे की आतमध्ये खूप मोठं आगीमोळ आहे, जे आपण मागच्या रविवारी पाहिले होते. आगीमुळे आपण गेलो नव्हतो तिथं, जी मागच्या महिन्यामध्ये एक घटना झाली, एका माणसाचा मृत्यू झाला. तर आपण थोडंसं जवळ जाऊन प्रयत्न करूया जेवढं जाता येईल तेवढं व्हिडिओ काढायचा आवाज न करता. हे बघा इथून आलो ह्या वाटेने, छोटीशी एकदम वाट दिसते बघा वरनं तुम्हाला. आणि हे डायरेक्ट खाली खोल आहे. ह्या वाटेने आपण तिकडं ती लेणी पाहिली आणि ह्या खडकातनं वरती चढलो. आणि सुरुवातीलाच हे छोटीशी रूम लागली आपल्याला. इथलं तोडफोड झाली पूर्ण ह्या भागाची त्याची. आणि तिच्या पुढे गेलो इथं अजून एक रूम लागली छोटीशी. हे बघा ही छान मस्त मोठी रूम आहे. हे बघा कसं बनवलं आहे बघा याच्यावरती, इथं खाली पण बनवली बघा. हे बघा बघा पूर्ण साईडने कडकडेने जावं लागतंय. पूर्ण डोंगर आहे हा पाषाणाचा. आणि खाली डायरेक्ट खाली खोल किती आहे काय. याच्याकडे जायचं. हे बघा इथं गेलो होतो आपण ह्या लेणीमध्ये, ही समोर. आणि इथून जी आपल्याला लेणी दिसली होती त्या लेणीमध्ये आलोय आपण. छोटीशी रूम आहे. हे बघा हे बघा आतमध्ये छोटी रूम आहे मस्त. फक्त यायला वाट नाही तिला, वाट अजिबात नाही यायला. आम्ही कशी कशी वाट करून आलो इथून, बस तेवढाच प्रॉब्लेम आहे तिचा. बाकी लेणी छान आहे. आणि आता आपल्या ह्या रोडने रिटर्न जायचं खाली. बघा ह्या डोंगराकडे गेलो होतो आपण.